रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? चला आजची ऑर्डर काय आली आहे ते दाखवते. तर इथे एका ताईंनी, ज्या मुंबईच्याच ताई आहेत, त्यांनी माझ्याकडनं रबर शीट मागवलेली आणि वेलक्रो मागवलेलं. तर मी ते पॅक केलं, सोबत त्यांना एक गिफ्ट दिलं. गिफ्ट याच्यासाठी मी देते की जेणेकरून माझ्याकडे काही प्रोडक्ट आहेत ते त्यांना कळावे आणि नेक्स्ट टाइम ऑर्डर करताना त्यांना त्याची विचारणा करता यावी. तर याच्यासाठी मी देते. मला नाही वाटत की गिफ्ट कोणीही कोणताही हेतू नसताना असंच देतं. प्रत्येक सेलरचा काही ना काहीतरी हेतू असतो. आता जे रिअल आहे ते आहे. कोणाचं असू शकतं की हा बाबा गिफ्ट द्यायचं आहे, पण कोणी खरंच पदरचे पैसे मोडून गिफ्ट देणार नाही, हे खरं सत्य आहे. इथे दुसरी ऑर्डर पण होती माझ्याकडे रबर शीटची, पण त्यांचा थोडासा पेमेंटचा प्रॉब्लेम होता. पेमेंट 2-3 वेळा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण होत नव्हता. म्हटलं तुम्ही पेमेंट करा, मी तुमची ऑर्डर पॅक करून बाजूला ठेवून देते. तर मी त्यांची रबर शीट आणि आणखीन काहीतरी होतं तर ते पॅक करून मी बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं की पटकन मी मटेरियल जे मागवलंय ते पाठवावं. ते याच्यासाठी की कोणी स्टिचिंगचं बॅग वगैरे ची ऑर्डर असेल ना, मी थोडा वेळ घेते त्याच्यासाठी, पण मटेरियल मात्र मी त्याच दिवशी, ज्या दिवशी ऑर्डर आली आहे ना, तर 3-4 वाजेच्या आतपर्यंत आली. पोस्ट ऑफिस तोपर्यंत चालू असतं, तर तोपर्यंत मी देऊन देते, वाट नाही बघत. कारण मटेरियल कोणी आपल्याकडनं याच्यासाठी मागवतं की त्यांना त्याच्यापासून काहीतरी बनवायचं असतं, तर त्याच्यासाठी मी जास्त वेळ लावत नाही. इथे पोस्ट ऑफिसचा वगैरे व्हिडिओ आणि ही रिसिप्ट मी याच्यासाठी दाखवते आहे की कमेंट अशी आली होती एक की खरोखर तुम्हाला ऑर्डर येतात का? तर पहा, खरोखर येतात, पण रोजच खूप जास्त येतात असं नाही. कधीतरी स्मॉल सेलर जे असतात ना, स्मॉल बिझनेस ओनर, त्यांचं असतं की कधीतरी ऑर्डर असते, कधीतरी नसते. इथे काउंटर क्लोज झालं होतं, पण तरीसुद्धा आमच्या इकडच्या पोस्ट ऑफिसमध्ये खूप हेल्पफुल माणसं आहेत, त्यांनी मदत केली, त्यांनी एंट्री करून दिली. आणि तुमच्या खात्री पटण्यासाठी ना, शेवटी मी एक स्क्रीनशॉटसुद्धा कस्टमर रिव्ह्यू जो दिला आहे त्याचा पाठवते, जेणेकरून तुम्हालाही खात्री पटेल की हो, खरंच ऑर्डर येतात आणि तुम्ही बिंदास ऑर्डर करू शकता तुम्हाला काही हवं असेल तर. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करता येत असेल तर शेअर करा. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत रामकृष्ण हरी.